परत एकदा दूर गेलेले परिचारक भोसले जवळ येत आहेत, तिकडच्या देखील परिवारामध्ये आपण बघितलं 2 विठ्ठल परिवार एकत्र झाले. कसं या सगळ्याकडे बघताय? कसं आहे, माणूस शेवटी स्वगृही परतल्याचा आनंद आम्हाला पण आहे, त्यांना पण असेल. मला नाही वाटत मनानं आम्ही कधी तिकडं गेलो आहोत, आम्ही आहे तिथंच आहोत. पालकमंत्र्यांनी मुलाखती घेतल्या. बोललं जातं की मराठा समाजाच्या मताचं विभाजन होईल. कसा समाज कोणाच्या पाठीमागे जास्त राहील असं काय वाटतंय तुम्हाला? मी माझ्या दारात शिपाई नसतो किंवा माझा PA नाही आहे, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संवाद साधू शकता. मी म्हणजे सामान्य जनता आहे आणि मी अध्यक्ष झाले म्हणजे माझी जनता अध्यक्ष होणार आहे, केवळ मी एकटी अध्यक्ष होणार नाही आहे. पालकांबरोबर काय बोलणं वगैरे झालं या मुलाखती दरम्यान किंवा या 2-3 दिवसामध्ये काय? हे बघा, मी आत्ता जनतेमध्ये जात नाही आहे, मी पहिल्यापासून जनतेसोबत आहे आणि जनतेच्या बरोबरीनं आहे. उमेदवारी नाही मिळाली तर आपल्यासोबत साधनाताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. आता परत एकदा आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात. पाठीमागच्या 7 वर्षामध्ये देखील तुम्हीच होता, त्यानंतर 4 वर्ष प्रशासक आहे. कशा पद्धतीचं नियोजन केलं? आपण पहिल्या कामाची यादी घेऊनच, विकासाचं ते विजन घेऊनच आपण आत्ता नागरिकांसमोर जाणार आहे. कारण पहिले 7 वर्ष, पहिले 2.5 वर्ष तर तुम्हाला माहिती आहेत कशा पद्धतीचे गेले. त्या काळातसुद्धा बरीचशी कामं केलेली आहेत. लोकांनी त्याच्या अनुषंगानंच काहीतरी आपल्याला मिळेल ह्या दृष्टिकोनातून आपल्याला जनतेनं 5 वर्षाची परत संधी दिली होती. पण तुम्ही बघताल त्या 5 वर्षामध्ये बराचसा काळ हा कोरोनाचा काळ गेला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला जास्त काम करता आलं नाही. पण आम्ही समाजसेवेच्या मार्फत म्हणजे जी काही आम्ही समाजसेवा केली असेल, मग ते धान्यांचं किट वाटप असू देत, रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पोच करायचे असू देत, अशा औषधाचे असू देत, असं एक नाही अनेक गोष्टींमार्फत आम्ही समाजसेवा केलेली आहे. आणि त्यानंतरचा जो काळ उर्वरित आम्हाला मिळाला त्यामध्ये त्या थोड्या कालावधीत आम्ही भरपूर कामं केलेली आहेत. आणि ही कामं, आपला पक्ष हा भाजप पुरस्कृत होता आणि भाजप पक्षाने निधीला कुठलाही हात आकडता ठेवलेला नाही आहे. पंढरपूर हे मोठंच तीर्थक्षेत्र आहे. पांडुरंगाच्या कृपेने इथे, पांडुरंगाच्या ओढीने अनेक वारकरी इथं येत असतात. त्याच्यामुळं शहर विकासासाठी त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि त्यामार्फत आपण पंढरपूर शहराची अनेक विकसित कामं केलेली आहेत. आणि काही जी कामं अर्धवट राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण परत निवडणुकीच्या रिंगणात उभा आहोत. खरं तर ती कोरोनाचा काळ होता, त्यामुळं जी कामं केली ती म्हणावाशी दिसली नाही. तर नंतर प्रशासक आलं, 4 वर्ष प्रशासक होतं आणि सगळं जे खापर आहे ते पाठीमागच्या जे नगरपालिकेचं जे सर्व मंडळ होतं किंवा तुम्ही होता ह्याच्यावरतीच सगळं फोडलं जातं. काय नक्की सांगाल पंढरपूरच्या जनतेला? काही वेळेला कसं असतं, सामान्य जनतेला ह्या अंतर्गत ज्या गोष्टी असतात शासनाच्या म्हणा किंवा आपल्या राजकीय कालावधीमध्ये होण्याच्या कामाचं, ह्यांचं ज्ञान असं कमी असतं, म्हणजे ते पोचत नाही त्यांच्यापर्यंत. कारण आमच्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला काम करण्याची संधी होती त्यावेळेला आम्ही ड्रेनेजचं काम केलं आहे. अनेक उपनगरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला, पाणी मिळत नव्हतं त्यांना. अशा वेळेला आम्ही नवीन टाक्या उभार केलेल्या आहेत. मग ते गजानन नगर असो किंवा अनिल नगर असो, संत पेठेतला भाग असो किंवा इसबावी असो, अशा अनेक ठिकाणी आम्ही पाण्याच्या टाकींची कामं पूर्णत्वास केलेली आहेत आणि आता त्यांच्यावरनं पाणी सप्लायसुद्धा चालू झालेलं आहे. परत अंतर्गत रस्त्यांची कामंसुद्धा भरपूर केलेली आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात जे इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये जे हाल व्हायचे नागरिकांचे ड्रेनेजचं वगैरे, ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. उघडी ज्या गटारी होत आहेत त्या पण झाकल्या गेलेल्या आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालेलं आहे. असे एक नाही अनेक कामं झालेली आहेत. त्या लेवलनं कामं झाली. पण याचा आता उपभोग आपण बघतो की पंढरपूरचे रस्ते सिमेंटचे सगळे झालेत, आत येणारे किंवा पाण्याच्या टाक्या वगैरे हे मोठे. तर बेसिक ज्या गोष्टी आहेत, पंढरपूरची स्मशानभूमी असेल किंवा गार्डन आहेत लहान मुलांना खेळणारे, क्रीडांगण आहेत, अशा गोष्टी थोड्याशा राहिल्यामुळे लोकांना म्हणजे मूलभूत मधल्या हे येतात. मग त्याबद्दल काय तुमचं विजन आहे?
आता तुम्ही बघाल जिजामाता उद्यानाचं काम तर जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. आणि राहिली पद्मावती बाग, ज्या वेळेला आम्ही सत्तेत होतो त्यावेळेला मी स्वतः बऱ्याच वेळेला दोन्ही आपल्या जे शहराचे मध्यवर्ती असेल, जिजामाता असेल किंवा पद्मावती असेल, तिथं आम्ही समक्ष जाऊन पाहणी केलेली आहे. आणि आपल्याला गार्डन कशा पद्धतीचं हवं की जेणेकरून मुलांना तिथं आनंद घेता येईल, मुलांना मनसोक्त तिथं वावरता यावं, खेळता यावं, अशा दृष्टिकोनातूनही आम्ही सूचना केलेल्या होत्या. आणि त्या बागेंच्या विकासासाठी सुद्धा आमच्या हालचाली चालू होत्या. आणि पण मध्येच आमचा कालखंड संपला, प्रशासन आलं, त्याच्यामुळं सगळीच ही कामं अर्धवट राहिलेली आहेत. परत एकदा दूर गेलेले परिचारक भोसले जवळ येत आहेत. तिकडच्या देखील परिवारामध्ये आपण बघितलं 2 विठ्ठल परिवार एकत्र झाले. कसं या सगळ्याकडे बघताय? शेवट राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो, कोण कुणाचा शत्रू नसतो. राजकारण आलं की हे थोडंफार होतच असतं. आणि कसं आहे, माणूस शेवटी स्वगृही परतल्याचा आनंद आम्हाला पण आहे, त्यांना पण असेल. काही होत असतं मधल्या कालावधीत, काही गैरसमज झालेले असतात, पण ते पण दूर होतात. आणि मला नाही वाटत मनानं आम्ही कधी तिकडे गेलो आहोत, आम्ही आहे तिथंच आहोत. पालकमंत्र्यांबरोबर तुमची मुलाखत झाली, काय काय विचारलं त्यांना? का तर अनुभवी म्हणलं तर तुम्ही त्यामध्ये एकमेव होता की अनुभवी होता? आम्ही तर आत नव्हतो. काय झालं त्यात? पालकमंत्र्यांनी मुलाखती घेतल्या. त्यांनी शहरासाठी कोण कितपत योग्य आहे ही पडताळणी केलेली आहे. आणि त्या अनुषंगानं ते काय असेल तो निर्णय त्यांच्या वरिष्ठांना देतील. समोरचा जो पॅनल असेल त्यातून प्रणिता भालके उमेदवार असतील अशी एक चर्चा आहे. आता इकडून तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर एक साधारणतः एक बोललं जातं की मराठा समाजाच्या मताचं विभाजन होईल. कसा समाज कोणाच्या पाठीमागे जास्त राहील असं काय वाटतंय तुम्हाला? समाज शेवटी काम बघणारे, आणि आपण इथं जी निवडणूक लढतोय, समाज हे सुद्धा बघणारे. स्थानिक लेवलचं नेतृत्व द्यायला समाज माझ्या मते निश्चित स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देईल अशी मला सगळ्या मतदारांकडून खात्री आहे. कारण शेवटी घर आपलं मध्यवर्ती ठिकाणी आहे. आपल्या घराकडे यायला मला नाही वाटत की जास्त काही आडेओढे खर्च वगैरे होत असेल, करत असेल. आणि आपल्याशी डायरेक्ट संवाद हा जनतेशी होणार आहे. माझ्या घरी तुम्ही कधीही या, काही बघा, कधी माझ्या दारात शिपाई नसतो किंवा माझा PA नाही आहे, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संवाद साधू शकता. आणि हेच माझं धोरण पहिल्यापासून आहे. रात्री अपरात्री कधीही फोन जरी आला तरी माझे मिस्टर, मी, फोनचा गजर आणि काका हजर, हां, हे असंच धोरण आमचं आहे. त्याच्यामुळं जनतेला कधी आम्ही इग्नोर केलेलं नाही आहे. आम्ही सतत त्यांच्यातलाच आहोत. आम्ही म्हणजे सामान्य जनता आहे. मी म्हणजे सामान्य जनता आहे. आणि मी अध्यक्ष झाले म्हणजे माझी जनता अध्यक्ष होणार आहे, केवळ मी एकटी अध्यक्ष होणार नाही आहे. आता येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी काय डोक्यामध्ये आहे तुमच्या? काय झालं की पाठीमागच्या काळात महिलांसाठी पंढरपूरमध्ये असं म्हणावं असं काही सुविधा झाल्या नाहीत अशी एक तक्रार आहे, किंवा दिसते देखील ती गोष्ट. नाही, बरोबर आहे. प्रशासनाच्या काळात महिलांपर्यंत महिलांच्या ज्या योजना आहेत त्या पोचलेल्या नाही आहेत. ज्या वेळेला आम्ही नगरपालिकेमध्ये होतो त्यावेळेला महिलांसाठी एक वेगळा आमचा विभाग असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही भरपूर प्रशिक्षण असेल, बचत गट असतील, त्यामार्फत महिलांना सहकार्य केलेले आहे. आणि प्रशिक्षणमध्ये सुद्धा महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या दृष्टिकोनातूनच ज्या महिलेला ज्याच्याकडं आवड आहे ते त्या पद्धतीनं त्यांना महिलांना रोजगार प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि तीच योजना आता आम्ही परत एकदा चांगल्या पद्धतीनं चालू करू आणि महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांना कुठल्या गोष्टीचा लाभ मिळेल, कुठल्या ह्याच्यातून महिला स्वावलंबी बनतील ह्याच्यावर फोकस असेल आमचा. मालकांबरोबर काय बोलणं वगैरे झालं या मुलाखती दरम्यान किंवा या 2-3 दिवसामध्ये काय चर्चा? नाही, मालकांनी स्पष्ट सांगितले आपल्याला पक्षाचा जसा आदेश येईल तसं आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला फक्त शहराचा विकास करायचा आहे. त्या दृष्टिकोनातूनच त्यांची पॉझिटिव्ह आहेत. आव्हान काय वाटतंय समोरून? आता एक चर्चा आहे की कमळ चिन्ह असणार आहे आपलं, त्यांचं चिन्ह अजून नाही, मात्र त्यांचा उमेदवार जाहीर असल्यामुळं एक प्रचार गेल्या 8-15 दिवसापासून सुरू आहे की प्रणिती भालके उमेदवार असतील, घराघरापर्यंत पोहोचलेत. आत्ता आपलं 1-2 दिवसामध्ये इकडून नाव येतं आहे. कशा पद्धतीनं ही सगळं वाटतंय आव्हान? हे बघा, मी आत्ताच जनतेमध्ये जात नाही आहे. मी पहिल्यापासून जनतेसोबत आहे आणि जनतेच्या बरोबरीनं आहे.
मी पहिल्या इलेक्शनमध्ये सुद्धा जनता तळागाळापर्यंत जाऊन पोचलेली आहे. आपल्याला कधी असं सामान्य जनता वेगळी दुसरी जनता असं नाही, सगळे सरसकट आपल्याला सगळे एकसारखे आहेत. आणि दुसरी गोष्ट, केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे. आपल्या शहराचा जर विकास पाहिजे असेल तर आपल्याला भाजपबरोबर जाणं हे गरजेचंच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून समोरचा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे म्हणण्यापेक्षा आपलं कमळ आपल्याला फुलवायचं आहे आणि त्याच्यासाठी जनतेनं आपल्याला मदत करणं खूप गरजेचं आहे. मला खात्री आहे की जनता फक्त विकास डोक्यात ठेवेल आणि शहराचं आपल्या जे व्हिजन आहे ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच आम्हाला भाजपला निवडून देईल. शेवटचा प्रश्न विचारतो, उमेदवारी मिळाली नाही तर काय डोक्यामध्ये? उमेदवारी नाही मिळाली तर सहकार्य पक्ष जसे आज्ञा देईल ते करायचं. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला ताई. थँक्यू. तर या होत्या माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले. पंढरपूर नगरपालिकेचे जे अपडेट्स आहेत ते आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी तुम्ही आमचं मीडिया फॅक्टर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.